माझ्या विरुद्ध तक्रार नाही केलेली आहे त्यांनी मंत्री महोदयाकडे काही मागण्या केलेल्या आहेत. ते निवेदन माझ्याकडे आलेलं आहे. तक्रार नाही केलेली आहे. सांगतो येतो आता बोलायला लागलो काय तर बोलायच्या अगोदर तुम्हाला माहिती सगळं तरी परत कशाला विचारता. मग त्यांनी मंत्री महोदयाकडे तक्रार ते पर्टिक्युलर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथल्या लॅबमधली आपली जी लॅब आहे त्याच्यामधल्या कर्मचाऱ्यांनी केलं की आम्हाला सुट्टी दिली जात नाही, आम्हाला अनेक तास काम करायला होतं. पहिली मागणी अशी की त्यांना इतर कार्यालयाप्रमाणे जे 10 ते 6 आहे त्याप्रमाणे ट्रीटमेंट द्यावी. मुळामध्ये लॅब ही इतर कार्यालय नाही. कार्यालय लॅबोरेटरीमध्ये फरक असतो. लॅबोरेटरी ही 24 तास चालणारी संस्था असते, कार्यालय 24 तास चालणारी नसते. जसं की इथलं कार्यालय आहे याचा काय 5:45 ते 6:15 वेळ फिक्स आहे, तसा लॅबचा वेळ हा 24 तास असतो, 8 तास नसतो. पण याचा आता कर्मचाऱ्यांनी 24 तास काम करायचं नसतं, त्यांनी 8 तास शिफ्टमध्ये काम करायचं. तर रोज 8च तास करणार आहे, 8 तासावरती कोणाला काम दिलेलं नाही आहे. आणि शिफ्ट असतील तर 2 शिफ्ट, प्रत्येक जण एकच शिफ्ट करणार, दिवसातल्या 2 नाही करणार आहे. आठवड्यातले 6 तासच करणार आहे. म्हणजे 48 तासाचा जो ILOचा नॉर्म आहे त्याच्यावरती कोणी काम करणार नाही. आणि एकाला कमीत कमी 1 दिवस आपली सार्वजनिक सुट्टी जे म्हणून कोणी रविवारी घेईल, कोणी सोमवारी घेईल. जर 24 तास आणि 7 दिवस चालू होतं, अजून आपण 24 तास 7 दिवस चालू केलेलं नाही. आता फक्त 2 शिफ्टमध्ये 6 दिवसच चालू केले. आणि गरज पडली तर 24 तास 7 तास करावं लागेल, त्या शिफ्टमध्ये करावं लागेल गरज पडली तर. आणि ते पुढच्या काही काळात होईलच, कारण लॅब ही 24/7 चालणारी गोष्ट आहे. त्या दृष्टीनं लॅब, प्रायव्हेट लॅब बघा किंवा गव्हर्नमेंटच्या वेळी त्याला तशाच प्रमाणे चालतात. त्याच्यामुळे पहिली मागणी त्यांची अत्यंत चुकीची आहे, त्याच्यामुळे ती होऊ शकत नाही. दुसरी मागणी जी आहे की त्यांना 10 ते 6 ही वेळ पाहावी, ते होऊ शकत नाही, कारण लॅबचा जो टायमिंग आहे शिफ्टनुसार 8 तासानुसार होईल. तिसरी मागणी जी आहे की आम्हाला सुट्ट्या, आठवड्यातली 1 सुट्टी तुम्हाला भेटते, त्याच्यामुळे तिथं हे काही क्वेश्चन नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचे काही गैरसमज झाले असतील ते पुढच्या काही काळामध्ये दूर होतील. आता तिथं व्यवस्थितपणे चाललेलं आहे. त्यांना समजून सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. आणि ज्यांना शासन नियमानुसार काम करायचं नाही, दे आर फ्री टू रिझाईन अँड गो. आय थिंक गुड. हां, व्हेरी गुड. असेल ते स्टिंग माझ्याकडे, ते आम्ही कारवाई करू, काही अडचण नाही. याच्यामध्ये आपण हा विषय विसरला, चांगली गोष्ट आहे. मी पाठीमागच्याही एका प्रेसमध्ये हा प्रश्न आल्यानंतर त्याविषयी म्हटलं होतं की मॉडस ऑपरेंडी ते चेंज करतायत. तर त्यांनी आता मेजर वाहनाच्या ऐवजी स्मॉल वाहनं आणि आता जसं सांगताय तुम्ही रेल्वे आणि बस याच्यापासून सुद्धा आणण्याची प्रवास सुरू म्हणजे पद्धत सुरू केलेली आहे. गेल्या काही दिवसामध्येच माझ्या सेंट्रल रेल्वे का वेस्टर्न रेल्वे या ठिकाणी त्याच्यामध्येही पकडलं, त्याच्यावरती आपण कारवाई करतोय. ऑफकोर्स ही प्रोहिबिटेड आयटम आहे, जे कोणी करत कारवाई करणं अपेक्षितच आहे, राईट. तर ते बसने आणतात का रेल्वेने आणतात का कशाने आणतात, प्रोहिबिटेड आहे, पकडू, कारवाई करू, हेच अपेक्षित आहे. आणि म्हणून प्रोहिबिटेड आयटम असताना ती इलिगल ऍक्टिव्हिटी होते आणि त्यानुसार आपण कारवाई करतो. त्याच्यावरती मोडस ऑपरेंडी समोरचा जो व्यक्ती आहे किंवा संस्था आहे किंवा एस्टॅब्लिशमेंट आहे त्याचा मिसयूज करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यावरती कारवाई करण्यासाठीच कायदा आहे, त्यानुसार आपण कारवाई करतो. No. This is sample reports across Maharashtra of last year. So it is not a particular hotel, particular thing. But it was necessary and it is very clear. Government is clear about this. This is not in a public health. That's what we have taken the decision. There were some reports that MIDC Chikalkala factory was inspected. No. It's basically last year. I have given the numbers of last year total samples and results of it, and that is not belong to a particular establishment. It is an overall picture, right? Thank you. झालं की